निवृत्तीनंतर आनंदाचा शोध आणि समाजसेवा हेच खरे जीवनकार्य. कारवे येथे सेवानिवृत्त मुख्याध्यापकांच्या सहविचार सभेत DS पाटील यांचे मार्गदर्शन. सेवानिवृत्त शिक्षक मुख्याध्यापकांच्या प्रलंबित प्रश्नांवर संघटित लढ्याची हाक. चंदगड तालुक्यातील कारवे इथं महात्मा फुले विद्यालय आणि गुरुवर्य म.भ. तुपारे ज्युनियर कॉलेजमध्ये चंदगड तालुका माध्यमिक आणि उच्च माध्यमिक सेवानिवृत्त मुख्याध्यापक मंडळाच्या वतीनं आयोजित सहविचार सभेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष DS पाटील यांनी निवृत्तीनंतरही समाजाशी असलेले नाते कायम ठेवत आपल्या अनुभव संपदेचा समाजहितासाठी उपयोग करणं हेच खरं जीवनकार्य असल्याचं प्रतिपादन केलं. कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी उपाध्यक्ष AD देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास कोल्हापूर जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष MK आळवेकर, उपाध्यक्ष BR बुगडे, सचिव SD कळके आणि सहसचिव SY पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी चंदगड तालुका सेवानिवृत्त मुख्याध्यापक मंडळाचे सचिव YV कांबळे यांनी ज्येष्ठ मुख्याध्यापक कै NR पाटील आणि ज्येष्ठ अध्यापक कै भूषण अशोकराव पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली. उपस्थितांनी 2 मिनिटं मौन पाळून त्यांना आदरांजली वाहिली. कार्यकारिणी सदस्य RI पाटील यांनी सहविचार सभेचा उद्देश स्पष्ट करताना सेवानिवृत्त शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधलं. शासन स्तरावरील मागण्यांच्या पूर्ततेसाठी संघटित प्रयत्नांची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी राज्य संघटनेच्या कोल्हापूर विभागीय सल्लागारपदी निवड झाल्याबद्दल तसंच महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त मुख्याध्यापक महामंडळाच्या पंढरपूर इथं होणाऱ्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल DS पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसंच MK आळवेकर, BR बुगडे, SD कळके आणि SY पाटील यांचाही गौरव करण्यात आला. सभेत पेन्शन विक्रीची मुदत 15 वर्षावरून 12 वर्ष करण्याची मागणी, ग्रॅच्युइटीची कमाल मर्यादा 14 लाखांवरून 20 लाख रुपये करण्याची मागणी, जानेवारी ते मे या कालावधीत निवृत्त झालेल्या मुख्याध्यापकांना काल्पनिक वेतनवाढ लागू करणं तसंच रजा रोखी करण्यासंदर्भातील अडचणी दूर करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. मार्गदर्शन करताना DS पाटील म्हणाले, शिक्षक हा केवळ ज्ञानदाता नसून राष्ट्र निर्मितीचा आधारस्तंभ आहे. शिक्षकांनी आयुष्यभर विद्यार्थ्यांना घडवून समाज आणि देशाच्या विकासात मोलाचं योगदान दिलंय. त्यामुळे शिक्षक आणि मुख्याध्यापक हे राष्ट्राचे ज्ञानबिंदू, मानबिंदू आणि खरे शिल्पकार असून त्यांच्या न्याय मागण्यांसाठी संघटित प्रयत्नांसह आवश्यकतेनुसार न्यायालयीन लढाही उभारण्याची तयारी ठेवावी. यावेळी माजी प्राचार्य SB पाटील, AS पाटील, SR पाटील आणि IK स्वामी यांनी मनोगत व्यक्त केलं. तालुक्यातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, सभासद आणि सेवक वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता. प्राचार्य SV गुरबे यांनी आभार मानले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.